तर नमस्कार मित्रांनो, वस्तीवर आलो होतो. दुपारचं आम्हाला घरात आलं बोर होतं. लाईट गेल्यावर तर लईच उकडत. आणि हे बघ इथं अख्खा गिराईक राहिली, गिराईक थांबून राहिले तिथं. हे बघा यश. आणि हे बघा इथं बनी बसलाय. बनी हे इकडं आहे बापा. तर हे बघा उन्हात तानाच्या गाया बसल्यात एकदम शांत. कारण की इथं पत्रे पण गरम होत असते. हवा इथं गार नाही. झाडाची हवा एकदम भारी. झाडाच्या खाली बांधले तर तरी झाडायचं लागत म्हणा. तर हे बघा इथं हे टाकलंय त्यांना टिपर खायला उसाचे. हे बघा झाड. आणि बाबून ते तर आता घरात असते, दुपारचे झोपले असेल ते. काल बाबून त्यांनी नाटक केलं होतं आम्ही एक नाटक शूट केलंय. तर ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर ह्या चॅनलच्या कॉलॅबमध्ये मी मम्मीचं चॅनल लावतो. कारण की ते नाटक मम्मीच्या याच्यात अपलोड केलेलं आहे. तर कॉलअप करतो मी ह्या चॅनलवरती चॅनल. तर तुम्हाला तसं दिसत नसलं, आत्ता जे ऑप्शन दिसत नसलं तुम्हाला, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ते व्हिडिओची लिंक देतो. तर तिथून तुम्ही पाहू शकता. काय 5 मिनिटाचं होतं वाटतं. आणि सुरुवातीला चुका समजाई त्या नाटकामध्ये काय जे आमच्याकडून काही चुका झाल्या असेल, ते अँगल आणि तीन राहतं त्याच्यात. तर ते झालं तर बरं का. लय टाईम लावला ते 5 मिनिटाचं नाटक घ्यायला. पर तासन तास 2-3 तास खेळले त्या लहान पोरं शेवटी ते. तर मित्रांनो, पहिल्यांदी चुका केल्या तर दुसऱ्यांदी सुधार करतोय तुम्हाला. बघा सोलर बंद आहे का चालू आहे काय ना आता. तर हे बघा सोलर पण चालू आहे. तर आता ते बघा दारात कोणीतरी बसलेलं आहे वाटतं, काय माहिती कोणी, बाबू नाही तर आराध्य असं वाटतं. उलट दादाचं शेत उन्हात चांगलं दिसतंय. नाही तर दुसरीकडे गेला ना तुम्ही असं एकदम भकास वाटन. तिथं असं झाड नाही, काही नाही. काही काही ठिकाणं उन्हाचे पण चांगले दिसत नाही. दादाने झाडं लावलेत तर वावराचा शो वाढलाय. तर मित्रांनो, मोजून आम्ही 5 किलोमीटर आलोय, पण असं झळायला लागत असन. 5 नसन, थोडंच किलोमीटर असन, पण झळायला लागत त्या. आणि एवढ्या बारीक अंतरावरून सुद्धा गाडीचं एकदम इंजन गरम होतंय. लय असं वाटत लय 60-70 किलोमीटर वरून गाडी आणली. तर तुमच्या इकडचा उन्हाळा कसा आहे नक्की कमेंट मध्ये सांगा. ह्यो पठ्ठ्या आलाय तर पहिलवान का म्हणतो मंडळी. आता मस्त काल नाटक केलं असं झालं. काय झालं? काय झालं? काल नाटक केलं आम्ही. काल नाटक केलं होतं तुम्हाला त्या नाटकला तुम्ही जास्त सपोर्ट करा. त्याच नाटक जर अजून आमचे मिलियन जर झाले त्याचं आमचं हे तुम्हाला पण एक गिफ्ट देऊ आम्ही. जर तुमच्या प्रेमामुळे आमचं पण जर युट्यूब चॅनल वाढेल, तुम्ही सपोर्ट करा चांगला. जर मिलियन मध्ये व्ह्यूज आले तर आपण 100 सबस्क्रायबरला काहीतरी मोठा गिफ्ट देऊ. याचा आज खिसा लय गरम आहे, 500 रुपये याच्याकडं. आणि हे बघा हिने पण लय नाटक केलं खतरनाक. तिचा रोल काय होता? कसं आहे माहिती का? हा हिचा काय रोल होता? ही छोटी सुनबाई नाही रे, मोठी होती ती छोटी ती कळली होती. ही मोठी सुनबाई होती. मोठी फॉरेनरची होती छोटी. हा, आणि फॉरेनर ती फॉरेनर होती ती कळली. काय हा तर बघा फरारीचा लोगो. कुठे ते पहिलवान कुठे आहे? दोघं झोपले. 160 स्पीड आहे. चल तर मग तुम्हाला आमच्या शेजारची शेतात ते आम्हाला त्यांनी सांभाळायला दिलं त्या शेतात तुम्हाला चक्कू दाखवतो. हा, तर रस्ता आता सध्याला इथं नीट बनवलेला नाही, असंच हळूची पडशी. तर चक्कूचा सीझन गेला आता. काय चक्कूचा सीझन गेला मित्रांनो, आता काही नाही इथं. काय रे, संपले चक्कू आता. जांभूळचं झाड आहे त्या पलीकडल्या शेताच्या ह्याच्यात. तर मित्रांनो, आम्ही या शेतात लहानपणी इतका खेळायचो ना, पर दिवस आणि रात्रभर इथंच पडेल राहायचो. ऐक नाही
दाखवायचं तुम्हाला पण आता तिथं काही नाही, 2 खेळायला टाकलेले फक्त. अरे मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओत. ओय मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं. तर हे बघा इथून अशा शिड्या लावल्या होत्या, आम्ही ट्री हाऊस बनवलं होतं. तर हे बघा कसं चढत होईल. तर पाय हे बघा चप्पल काढली पाय इथं उभं राहिलं कसं गरम वाफाला. अरे खेळ आहे मी काय म्हणतो. आपण हे खेळायचं बाय चांफूल सुरपारांब्या चांफूल. तर आम्ही ना या झाडामध्ये आधी काय करायचं म्हणजे मी आहे का आपला आमचा बाबू आहे का बाबू आमचा बाबू आर्यन. तर त्याने का तो त्याच्या वयात असतं. त्याच्या वयात मी होतो आणि धम्मादा अर्ध्या एवढा असेल आणि सारखं आराध्य नाही रे तू. हा आराध्य एवढा असन तू. आराध्य एवढा असन. मी अर्ध्या एवढा असन आणि मी 7वी 8वीला असन. धम्मादा माझ्या एवढा असून हा आणि सार्थक पण 2 वर्षांनी माझ्या धम्मादाच्या साईट एवढा होता. हा तेव्हा आम्ही इथे ना ट्री हाऊस बनवलं होतं. तर हे बघा त्याचे साक्षीदार खेळे पण आहे अजून. त्याला आम्ही फांदी बिंदी नव्हतं टोटलं, फक्त इथंच झाडाचं थोडं नुकसान झालं. बाकी इथे असं फांदी एकदम मोठा प्लाऊड होता असं. इथं एकदम इथून ह्या फांदीपासून तर ह्या फांदीपर्यंत आम्ही प्लाऊड आणला होता. हा. तिकडून इकत आणला होता लांबून या पट्ट्याने आणला होता इकत. हा तर ते झालं का मग आम्ही काय करायचो स्टिंग आणायचो. स्टिंग नव्हती रे तवा त्या काळात. नाही स्टिंग नव्हतं की नाही. स्टिंग नव्हती ना तवा. ते थम्सअप आणायचं काहीतरी. हा काय थम्सअप आणायचो माझा आणायचो घरी लिंबू सरबत करायचं. घरी लिंबू सरबत करायचो आणि इथं प्यायचो. आणि एक दिवशी काय झालं आम्ही ना पैसे गोळा केले अशी मोठी पार्टी केली. 20 रुपयाचे कुरकुरे 20 रुपयाच्या 20 म्हणते 50-60 रुपयाचे मँगो 5-5 आले नाही त्या फुटे भेटते त्या परत चॉकलेट बिकलेट असे काय काय आणलं. आणि इथं झोपडी पण बनली होती असं उन्हाळ्याचं ऊन लागत म्हणून. आणि सगळे पाण्याच्या बाटल्या बिटल्या ठेवायची तो. आणि ते झालं का मग पिऊन आम्ही दिवसभर इथं राहायचो. दिवसभर इथं आम्ही याच्यावर कव्हर लावलं होतं असं साडी टाईप नाही का. असं असं समजा आता इथं काहीच नाही असं आम्ही असं बसायचो झोपायचं. आम्ही तिघं इथं झोपायचो. तेव्हा आमचे शरीर काय लहान पोर होत. तेव्हा कमीत कमी तिथून इथपर्यंत एवढा असं मोठा तेव्हा आता काय युट्यूब चॅनल आणि ते काय आम्हाला एवढं माहित नव्हतं. आम्ही लोकांचे व्हिडिओ पाहिजे फक्त. आम्ही तेव्हा एक्सपेरिमेंटचे बनायचो त्याच्यात आमचं ते फ्लॉप झालं. फ्लॉप झालं तेव्हा म्हणलं भारी वाटायचं त्या वेळेच्या टायमाला. लहानपणी काय वेगळंच राहतं. आणि पाहायचो आम्ही ते आणि बनायचो काही पण कुठाने करायचं. त्याच्यात आम्हाला इथं झोपायचं असं झोपायचं. ते शूटर फायटर लोक बरं का तिथून. हे बघा पैलवान लोक. ते बाबू पैलवान आहे तिथं आणि आर्य पैलवान पण तिथंच आहे. ते बघा कसे त्यांनी पाहिलं का रे आपल्या. पाहिलं ना वाटतं. बघा कशी खेळत ते दोघांनी पण रोल केलता. बाबूचा रोल सासरी बुवाचा होता. सासरी बुवा मामाजी. आणि त्या आराध्याचा रोल मॉडर्न सुनबाई होती. आणि ह्यो बाबूच्या इथं कामगार होता. मी बाबूच्या इथं काम करत होतो. तुम्हाला पूर्ण नाटक पाहिजे असेल मित्रांनो या व्हिडिओच्या कॉलेब मध्ये मी दुसऱ्या मम्मीच चॅनल लावितो. नाही तर ते कॉलेबचं काही असं तांत्रिक अडचणीमुळे याच्यात जा आम्ही व्हिडिओ बनवतो त्याच्यात जा आमच्या अकाउंट मध्ये आणि त्याच्यात पाहू शकता. नाही ना पण हे चॅनल माझं आहे मम्मीच्या याच्यावर टाकेल मी. या चॅनलवर कॉलेब करतो माझ्या मम्मी चॅनल. आणि जर त्याच्यात तुम्हाला दिसत नसलं काही अडचण राहते शेवटी कधी कधी होतं नाही ते कॉलेबचं ऑप्शन मी 2दा-3दा करून पाहिलं होतं. ते जर दिसत नसलं तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देतो. तर त्याच्यात सपोर्ट नक्की बनवून राहू द्या मित्रांनो. आम्ही लहानपणी जादू करायचो. काय ते असं लावलं जादू लगे असं म्हणायचं. तर मित्रांनो तुमच्याकडून एवढीच रिक्वेस्ट आहे की आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करत जा. फॉलो करत जा. तेवढीच आमची आशा वाढन की खरंच हे आता काही सांगता नाही येत पण तेवढंच आमची पण हे होईन ना. तुम्ही जर मोटिवेशन तर तुम्ही जर अजून आम्हाला सपोर्ट केला ना अख्खे पर आमची अकाउंट हे झालं ना काय म्हणते त्याला काय रे आमचं अकाउंट तेवढंच मॉनिटाईज होईल. आणि मग आमचं अकाउंट जर मॉनिटाईज झालं मित्रांनो तर नक्कीच काही ना काही सरप्राईज दाखवेन तुम्हाला. नक्कीच काही सरप्राईज दाखवेन तुमच्यासाठी. सरप्राईज असेल काहीतरी मोठं चॅनल मॉनिटाईज झालं. क्योंकि आमचं आता अकाउंट लय डाऊन चालू आहे. चांगला पैसे पडणार नाही म्हणजे आम्ही मेहनत जास्त करतो आणि आम्हाला रिस्पॉन्स आम्ही मित्रांनो अख्खा अक्षरशः अख्खा घसा दुखत अख्खा काढू बोलू
तर जर आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा. हे बघा आम्ही लाईकचे काही पैसे भेटत नाही मित्रांनो. ते म्हणजे तुम्हाला पैसे जात नाही, तुमचा 1 रुपयाने जात लाईक केल्यावर, सबस्क्राईब केल्यावर. तुम्हाला काही नाही, फक्त आपल्याला बटन दाबायचंय, हात लावायचे, काही दुसरं काहीच नाही करायचं. तेवढं करा, तेवढीच आमची आशा वाढन. तर ते बघा तिकडं झाडं लावलेत वाटतं, ती मंगल कार्यालय. आज काय लग्न नाही काय तिकडं म्हणून आता ते हळदीसाठी झालं ते. आहे की नाही. तर हे बघा चक्कू, त्या झाडाला चक्कू दिसते बरं का मित्रांनो. तुम्हाला आम्ही एक सिक्रेट सांगतो. काय रे सिक्रेट? हे जांभूळचं झाड आहे का, जांभूळचं. हा, आम्ही पावसाळ्यात सगळी जायचो आणि अख्खे जांभूळ तिकडून आणायचो. हा, तो मालिक आहे का त्याचा, हा. तो मालिक आहे का यायचा, जांभळ पाहिजे, जांभळच नाही त्याला. हा. आम्ही आहे ना, बघा चक्कू. आम्ही म्हणजे तुम्ही विचार करू शकता, आम्ही इतकं लहान आणि अख्ख्या टॉकवर जायचो, अख्ख्या टॉपवर जे बघा तिकडे जांभूळची झाड. तर काय सांगू तुम्ही, हे सगळे नाही का, हे वारकी पिरूच झाड वादे. आणि एक किस्सा आहे मित्रांनो, ते बघा तिकडे आहे ना, जे आंब्याचा बाग दिसतोय ना, त्या आंब्याचा एक किस्सा आहे का रे. किस्सा मी तुम्हाला सांगतो. तो किस्सा मी तुमच्या पुढच्या ब्लॉगला सांगेन. मी तो किस्सा पुढच्या ब्लॉगला सांगू. तो किस्सा जर कारण की एकटीच एवढं पण खायचं नाही, थोडं आपण जेव्हा आता जाऊ. जर तुम्हाला ऐकायचं असेल तो तर कमेंट करा, पुढचा ब्लॉग पार्ट 2 करा. हा, पार्ट 2. तर त्या भूताचा बांगलाच किस्सा कधी सांगायचा रे, तो वेगळ्याच ब्लॉग मध्ये सांगाय की नाही, ते आत्ताच सांगून देऊ. काय तर ते काय झालेलं आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो. ते बंगला आहे का, ते भूत बंगला नाही, आम्हीच त्याला असं नाव दिलंय ते बंगला. अरे दादा आवाज देऊ राहिली. हे बघा दादा तिकडून दिसते. हे बघा हे गेले म्हणून हे बारकेले पोरं पण घाबरत त्याला. मग त्याच्यानंतर मग तिथं काय झालं, मग आप वापस आहे ना, खूपच बोलत नाही, क्योंकि मग ते तुम्ही लयच घाबरताना नाही का, त्याच्यामुळं मी एवढं नाही बोलत. लय म्हणजे जी डेंजर आहे, तर त्या छोट्या छोट्या गोष्टी मग वाढायच्या. तर मग आम्ही इकडून आणायचो. आणि छोट्या छोट्या गोष्टी वाढायच्या. मग आजी डेंजर एकदम शिवाय द्यायला, मग ती शिवाय द्यायला तुला अल्ट्रा प्रो मॅक्स. बाबा तर बाबाचे. आणि त्याच्यानंतर एक दिवस झालं, पाऊस होता बरं का. तर हे झाड आहे का आमचं लिंबाचं नाही, आमचं आंब्याचं झाड. आंब्याचं नाही, आमचं लिंबाचं झाड आहे का, लिंबाचं झाड. ते ना, ते लिंबाचं झाड अख्खं तिकडून आहे ना, आमच्या इकडं तार कंपाऊंडवर आलं. मी म्हणला, माझ्या आजीने बरोबर केलेलं शिवाय दिल्या की झाड इकडं काय आमचं नाही का. तर मग त्या आल्या कुरडीने तोडायला, आणि मग दगडाने चिखलाने लय हाणलं, लय पळू हाणलं. त्याच्यानंतर मग ते झालं सगळं. ते अजून अशी संध्याकाळच्या टायमाला दिसती असं म्हणते लोक. ते अशी दिसती, ते नाही का, ते एखादी आम्ही जर तिकडे गेलो तर तुम्हाला दाखवेन. दाखवायसारखं काय नाही म्हणा, ती दाखवायसारखं ती बाया पण लय खोडीची होती. काय सांगावं तुम्हाला, ती वाटते. तर असाच होता ते, काय भूताचा किस्सा होता ते, म्हणते आता दिसती. तर मित्रांनो असाच होता आजचा ब्लॉग. तर हे बघा यशने आपल्याला मस्त माहिती सांगितली. जर तुम्हाला आमची लहानपणची जर गोष्ट जर आवडली असेल, तर कमेंट करा. तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये आम्ही अजून किस्से सांगू. ती तर मला सांगणार, कमेंट करा. ते सांगणारच सांगेन आता. एवढंच आम्हाला सपोर्ट करा, तेवढंच आम्हाला पण चांगलं वाटेल. सपोर्ट करत जा चांगला आम्हाला. आमचं तेवढं चॅनल मॉनिटाईज होईल. तर मित्रांनो, नाटक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तर नाटक जरूर पहा तुम्ही. आवडल्यास लाईक करा. आणि आता आम्ही पुढचं नाटक घेणार आहे. आता पुढचं नाटक घेणार आहे उन्हाळ्याचं. उन्हाळ्याचं. नाही तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. नाही तर तुम्ही कमेंट मध्ये लिहून सांगा काय पुढचं कोणतं नाटक. तर आता आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.